स्मार्ट अहमदनगर न्यूज। तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे 14 एप्रिल निमित्त लावलेल्या निळ्या झेंड्याची विटंबना केली। विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीकरिता अकोला पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलला जगभरात भीम जयंती साजरी होत असते। जयंती साजरी होत असताना तेल्हारा तालुक्यातील दहिगाव या ठिकाणी गावातील काही भीमसैनिकांनी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ निळे झेंडे व धम्मध्वज लावले होते, परंतु काही जातीवाद्यांना हे सहन झालं नाही। त्यांनी या झेंड्याची विटंबना केली। निळे झेंडे काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन गुन्हे दाखल केले। ज्यांनी झेंडे काढले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, परंतु काही संघटनेने विनाकारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला। यामुळे संपूर्ण तेल्हारा तालुका बंद करण्यात आला। विनाकारण दोन समाजात दंगे भडकून वातावरण दूषित करायच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला। ज्यांनी झेंडे काढले त्यांच्यावर गुन्हे दाखल न होता न्याय मागणीसाठी गेलेल्या 37 भीमसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून आज सकाळी तरुणांची धरपकड सुरू केली आहे। ज्यांनी निळ्या झेंड्यांची विटंबना केली त्यांच्यावर मात्र काही गुन्हा दाखल होत नाही। हा अनुसूचित जाती जमातीवर अन्याय अत्याचार आहे। पोलीस प्रशासनाने ज्यांनी विटंबना केली, आमच्या भावना दुखावल्या, समाजावर बहिष्कार टाकला, त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे आहे अॅट्रॉसिटी अंतर्गत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करा। जाती संबंधी अपशब्द वापरणे अधिनियम कलम 3(1)(s) गुन्हे दाखल करा। धार्मिक मानल्या जाणाऱ्या अथवा श्रद्धास्थान असलेल्या स्थळांना हानी पोहोचवणे, महापुरुषांची विटंबना करणे, नष्ट करणे किंवा विटंबना करणे अधिनियमांचे कलम 3(1)(t) मध्ये दाखल करा। अनुसूचित जाती जमातीवर सामाजिक व आर्थिक बहिष्कार टाकणे किंवा तशी धमकी देणे अधिनियमांचे कलम 3(1)(z)(c) अनुसूचित जाती जमातीच्या विरोधात खोटा पुरावा देणे किंवा खोटा पुरावा तयार करणे, खोट्या केसेसमध्ये फसवणे अधिनियमांचे कलम 3(2)(1) आणि 2 बळजबरीने घर किंवा गाव रहिवास सोडण्यास विवश करणे, जबरदस्ती करणे अधिनियमाचे कलम 3(1)(z) गुन्हा दाखल करणे। अनुसूचित जाती जमातीवर तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा अत्याचार चालू आहे। तात्काळ यावर निर्णय घेऊन न्याय देण्याची भूमिका करिता आम्ही निवेदन देत आहोत। आकाशदादा शिरसाट, सम्राट अशोक सेना, महाराष्ट्र राज्य। सर्वांना मानाचा जय भीम। आज माननीय जिल्हा अधीक्षक साहेब यांना आम्ही निवेदन दिले। तेल्हारा तालुक्यात दहिगाव येथे 14 एप्रिल निमित्त निळे झेंडे आणि पंचशिलाचे झेंडे काढून लावले होते। काही जातीवाद्यांनी हे झेंडे काढून या निळ्या झेंड्याची विटंबना केली। ज्यांनी निळे झेंडे काढले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत यासाठी तेल्हारा तालुक्यात भीमसैनिकांनी मोर्चा नेला। मोर्चा नेत असताना त्या जातीवाद्यांवर गुन्हे दाखल झाले, परंतु काही संघटनांनी या ठिकाणी आपल्या समाजावर दबाव आणून आपल्या समाजातील 37 जणांवर गुन्हे दाखल केले। आम्ही SP साहेबांना ही मागणी केली की ज्या भीमसैनिकांवर तुम्ही 37 गुन्हे दाखल केले, विनाकारण तुम्ही आज महिलांना भीमसैनिकांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्याचं काम केलं, तो प्रकार तात्काळ थांबला पाहिजेत आणि भीमसैनिकांवर जे गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घेतले पाहिजेत। ज्यांनी निळ्या झेंड्याची विटंबना केली त्या जातीवाद्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत सर्व गुन्हे दाखल झाले पाहिजेत। समाजावर त्या ठिकाणी बहिष्कार टाकला। अनेक ठिकाणी दिवसभर लाईन बंद केली, पाणी सुद्धा त्या ठिकाणी बंद करण्यात आलं आणि सरपंच, पोलीस तंटामुक्ती अध्यक्ष यांनी भीमसैनिकांचे खरं दाखवण्याचं काम केलं। आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली की ज्या जातीवाद्यांनी तेल्हारा तालुक्यात दहिगाव इथे जे निळे झेंडे काढले त्या जातीवाद्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अशा मागणीसाठी आज आम्ही अकोला अधीक्षक साहेबांना निवेदन दिले। तात्काळ यावर जरी का निर्णय झाला नाही तर याच्यानंतर आम्ही अमरावती आयुक्त, पोलीस आयुक्तांना आम्ही सोमवारी भेटायला जाऊ आणि पोलीस आयुक्तांना आम्ही सोमवारी जाऊन निवेदन देऊ। जरी का यांनी बी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं नाही तर यानंतर आम्ही तेल्हारा तालुक्यात मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही, हा या माध्यमातून आम्ही इशारा दिला। आणि ज्या जातीवाद्यांनी तेल्हारा तालुक्यात आमच्या समाजावर अन्याय अत्याचार केला, आमच्या भीमसैनिकांना धमकावण्याचं काम केलं, अनेक भीमसैनिकांवर गुन्हे दाखल झाले, ते गुन्हे तात्काळ या ठिकाणी मागे घेतले पाहिजेत, हे मागणी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही केली। आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्या ठिकाणी विनाकारण समाजाला दाबण्याचे प्रयत्न करू नका। पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो, SP साहेबांच्या निवेदनात आम्ही ते मागणी केली की विनाकारण पोलीस प्रशासन कोणाच्या तरी दबावामुळे आमच्या समाजातल्या भीमसैनिकांवर
गुन्हे दाखल करत आहे, हा प्रकार चुकीचा आहे, कायद्याच्या विरोधात आहे. ज्यांनी विटंबना केली त्याला सोडून दिलं आणि जे न्याय मागण्यासाठी गेले त्यांच्यावरच या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे. संविधानाच्या विरोधात हे गोष्ट आहे. पोलीस प्रशासनाला आम्ही मागणी करतो की तुम्ही संविधानाच्या अधीन राहून ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर प्रथम गुन्हे दाखल करा. विनाकारण आमच्या समाजानं न्याय मागितला त्याच समाजाला डावलण्याचं काम करू नका, असं आम्ही तेलारा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली. SP साहेबांना सुद्धा आम्हाला आवाहन केलं की त्या ठिकाणी मी गुन्हे मागे घेऊ आणि तेलारा तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही निर्माण होऊ देणार नाही. त्या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासन लावून दोन्ही समाजाला आम्ही योग्य न्याय देण्याची भूमिका घेऊ, असं SP साहेब आमच्याशी बोलले. यावर जरी काही तोडगं निघालं नाही तर उद्या चालून आम्ही आखोटमध्ये भीम सैनिकांच्या वतीनं त्या ठिकाणी मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि SDPO साहेबाच्या कार्यालयावर आखोटमधून आम्ही निळा जनउठाव हा मोर्चा काढू. सगळ्या महाराष्ट्रातील आणि अकोला जिल्ह्यातील भीमसैनिक या मोर्चात आम्ही सामील करू हा इशारा देतो आणि ज्यांनी विटंबना केली त्यांना तात्काळ अटक करा हे मागणी करतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो. पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो, आवाहन करतो की तात्काळ तुम्ही धरपकड थांबवा. विनाकारण आमच्या समाजाला टार्गेट करणं बंद करा. अन्यथा याचा परिणाम मोठा उमटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो. जय भीम.